अवघा महाराष्ट्र आज साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या आशाताईंना निरोप देते. दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळेस राजकीय नेते मंडळी आणि कलाकार विश्वातील काही दिग्गज कलाकार मंडळी देखील उपस्थित होते. तर अगदी शेवटच्या क्षणी आशाताईंना गाण्यातनं आदरांजली वाहण्यात आली. आशाताईंचं अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं हे गाणं आज त्यांच्यासाठीच गावं लागेल अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. पोलिसांकडून विशेष मानवंदना प्रदान झाल्यानंतर आणि गार्ड ऑफ ऑनर आणि गन सॅल्यूट नंतर आशाताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आज अखेर आशा भोसले अनंतात विलीन झाल्यात. आज केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर हा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि याविषयी हे दुःखाचा डोंगर हा किती मोठा आहे हे सांगणं शब्दातही मांडता न येण्यासारखं आहे. राजकीय नेते मंडळी आणि बॉलिवूडमधील कलाकार मंडळी मंगेशकर कुटुंबियांचं सांत्वन करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एकच भावना आपल्याला दिसत होती की असा सूर पुन्हा होणे नाही. आयुष्यानं आशाताईंची वेळोवेळी परीक्षा घेतली, मात्र प्रत्येक वेळेस त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि त्या परीक्षांना सामोरं गेल्या. आज हा सुरांचा वटवृक्ष निखळला जरी असला तरी त्यांच्या गाण्यांनी मात्र भारतीय संस्कृती कायम समृद्ध राहील हा विश्वास आहे. लता दिदी, मीना दिदी, आशा भोसले, उमाताई आणि हृदयनाथ या पाचही भावंडांनी भारतीय संस्कृती जपण्यासाठी आणि भारतीय कला जगभरात प्रसिद्ध केली आहे. या भावंडांच्या साथीनं आशाताईंनी मंगेशकर नावाचा दरारा संपूर्ण चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरात निर्माण केला आहे आणि आज अखेर द आशा भोसले हा ब्रँड आणि या सुवर्ण युगाचा अंत झालाय. स्वर जरी मावळला असला तरी सूर मात्र कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहतील. आज आशाताईंना साश्रू नयनांनी सर्वांनी अखेरचा निरोप दिलेला आहे. आपण पाहतोय मंगेशकर कुटुंबियांचं सर्वजण सांत्वन करतायत. आशाताई आणि त्यांची नात जनाई हे नातं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा पाहिलंय. आज जनाईवर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. या संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना सर्वजण करतायत. आज त्यांच्या या निधनानं केवळ एक गायिकाच नाही तर मंगेशकर कुटुंबियांचा एक भक्कम आधारही हरपलाय.